आमदार महेंद्र दळवींकडून महावितरण अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली आहे। दळवींकडून महावितरण अधिकाऱ्यावर दादागिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये अधिकाऱ्याला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे आणि धमकीच्या त्या क्लिपमुळे आमदार महेंद्र दळवी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरण अधिकाऱ्यावर केलेल्या दादागिरीचा एक ऑडिओ क्लिप आता समोर येते आहे आणि ऑडिओ क्लिपमधील समोरची व्यक्ती महेंद्र दळवी असल्याची माहिती आहे। तर दळवी आणि अधिकाऱ्यांमधील ही कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाल्यानं नवा वाद उभा राहिला आहे। या कथित क्लिपमध्ये आमदार दळवी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय। तर मार खाण्यापेक्षा बदली करून जा असं आमदार दळवी म्हणतात असं समोर येत आहे। तसंच मुरुडमध्ये अधिकाऱ्याकडून लोकांना त्रास देण्यात आल्याचं दळवी यांच्या वक्तव्यातून दिसतंय। तर यामध्ये अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा त्याला माझी पोरं मारतील असं आमदार म्हणत असल्याचं स्पष्ट होत आहे। तर या व्हायरल क्लिपमुळे आमदार दळवींच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे। तर लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही। महेंद्र बोलतो आमदार। हां बोला। आता या मंथ एंड पर्यंत किंवा 5 तारखेपर्यंत बिलांची वसुली थोडी थांबवा, कारण 31 इथे व्यावसायिक काही मंडळी आहेत। अच्छा, ते माझ्या हातात नाही सर। ते कोणाच्या हातात आहे ते? आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे साहेब आहे ना। कोण मुलानी? हां दुसरा फोन चालू ठेवा, फोन चालू ठेवा। हां तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला। राठोड मुरुडला आहे। हां ओके, आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो। मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा, रेकॉर्ड करा तुम्ही। याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे, काही आता या तिथे आता 30% व्यवसाय आहेत, त्याची बोली भाषा ठीक नाही आहे। एक तर त्याला बदला अर्जंटली, नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फटके टाकायला सांगतो। बोलून घ्या, आता मी 4 पोरं एवढा त्याला चांगल्या साफ करेन ना, तू परत कामाला नाही येणार। आता त्याला बोलायची हे नाहीये। मी माझ्या पोरांना सांगितलं त्याला उद्या ठोका, उद्या ठोकतील त्याला, बोलून घ्या। आणि जर गेला की त्याचा मर्डर आठव आहे। तो फालतू माणूस आहे, तुम्ही त्याला बदला। त्याला आमदारची बोलायची परिभाषा नाही ना, तुम्ही मला जर भेटला ना, मला भेटला त्याला कपडे उतरून द्यायचे मी। दरम्यान आमदार महेंद्र दळवींच्या कथित ऑडिओ क्लिपवर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणतात पाहूयात। जीवे मारण्याची धमकी शब्दशः दिली नसेल। आता कसं आहे बघा, विजेचा प्रश्न हा थोडासा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि आमदार महोदयांच्याकडं, आमच्या सगळ्यांच्याचकडं शेतकरी येतात, उद्योजक येतात, व्यावसायिक येतात आणि बाबा अन्यायकारक वीज बिल आलेलं आहे, जादा वीज बिल आलेलं आहे, सक्तीनं अशा पद्धतीनं काय वसुली केली जाते, अशा तक्रारी नेहमीच आमच्याकडे लोकप्रतिनिधींच्याकडे येतात। त्या अनुषंगानं कदाचित आमदार महेंद्र दळवी साहेब अधिकाऱ्याला बोलले असतील, फोन केला असेल, बाबा असं सक्ती करू नका, त्याचे काय इन्स्टॉलमेंट करून द्या, पण शब्दचा अर्थ त्याला जीवे मारणं वगैरे असं कुठलाही लोकप्रतिनिधी कधी करणार नाही। तर आमदार महेंद्र दळवी स्वतः आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी जोडले गेले आहेत। दळवीजी, तुमची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एका अधिकाऱ्याला धमकी देताय, तुमच्याकडून दादागिरी केली जाते अशी ऑडिओ क्लिप आपल्या हाती आली आहे। मॅडम असं आहे की माझ्या मतदारसंघातल्या एका मुरुड तालुक्यामध्ये राठोड नावाचा जी आहे महावितरणचा, त्याच्यावरती त्या मुरुड पोस्टमध्ये 4 ते 5 तक्रारी ऑलरेडी तिथे ग्राहकांनी केलेल्या आहेत। या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये मी त्याशी फोनवर संवाद साधला होता। त्याला बोललो, बाबा अशी जोर जबरदस्ती करणं किंवा चुकीचं बिल वसूल करणं हे काय ठीक नाही आहे, कारण आता हा मुरुड किंवा अलिबाग तालुका हा पर्यटन तालुका आहे। महाराष्ट्र किंवा देशातनं खूप सारे पर्यटन या विभागामध्ये येतात आणि त्याला विनंती मी करत होतो की शेवटच्या 5 दिवस एक ग्राहकाचं 1000 रुपये बिल आहे, ते बिल तुम्हाला 5 तारखेपर्यंत जो अदा करेल असं त्याचं म्हणणं आहे। आणि मी मुरुड शहरामध्ये माझे सगळे पक्षाचे नेते मंडळींसमेत मी बोलत होतो, त्याची जी परिभाषा होती ती अतिशय वेगळ्या दाटण्याची होती। तर त्याला मी समजून सांगत होतो। शेवटी दुसऱ्या फोनवरती त्यांचे ई आहेत मुलानी म्हणून, त्यांना मी कनेक्ट केले, त्यांना तुमचा अधिकारी असं जर बोलत असेल तर ठीक नाही आहे, ग्राहकांशी बोलण्याचा संवाद वेगळा पाहिजे। लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे अनेक प्रकारचे लोक येत असतात, ग्राहक असतात, मग इंडस्ट्रील असतील, शेतकरी असतील, घराचे असतील, पण त्यांची आताची एकंदर मागणी जी होती
की अतिघाई न करताना बाबा जे बिल आहे ते कोण, आणि विशेषतः कोकणामधला कुठलाही ग्राहक हा बिल कधी हे करत नाही आहे. नक्कीच. हा सरळ भरणारा माणूस आहे. विशेषतः घाटमाथ्यापेक्षा आमच्याकडे लोक लगेच बिल भरतात किंवा हे करतात. पण आत्ताची 2 वर्षाची मागची जी परिस्थिती बघितली, लोकांना असं आर्थिकदृष्ट्या खूप लोक हे आहेत. तर मी विनंती की लोकप्रतिनिधी म्हणून, आणि हे लोकांचं व्यक्तिगत माझ्या कुठल्याही फॅक्टरीचं किंवा माझ्या घरासाठी मी कधी बोललेलं नाही आहे. अगदी. आणि शब्दशः मध्ये तर तसा नाही आहे, परंतु ऐकण्यात त्याची परिभाषा वेगळी होती आणि त्याच्यावर तक्रारी ऑलरेडी आहेत. आणि म्हणून त्या मी येईला सांगितलं की यांना बदला, हे ठीक नाही. तरी तो पण त्याच्यामध्ये त्याची बोलण्याची परिभाषा आहे, एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये अशी असेल तर ठीक नाही आहे. नक्कीच. त्यामुळे धन्यवाद महेंद्रजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. थँक्यू. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.